टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांचा बॅनर जो तो अनेक ठिकाणी लागण्यात आलेला आहे। पाहिलं तर कळवा मुंब्रा असेल या ठाणे शहरात विविध ठिकाणी निष्ठावंतांचे बॅनर झळकताना पाहायला मिळतात। पण मात्र हा आगळा वेगळा बॅनर जो आहे तो ठाण्यातील 3 हातनागा परिसरात लावण्यात आलेला आहे, तसेच इतर ठिकाणी देखील लावण्यात आलेला आहे। पाहिलं तर या बॅनरवरती जितेंद्र आव्हाड यांना शुभेच्छा देणाऱ्याचे बॅनर जे आहे ते मुंब्रा ब्लॉक कार्याध्यक्ष प्रवीण पवार यांच्याकडून लावण्यात आलेला आहे। या बॅनरवरती थेट आता पाहायला गेलं तर वेगळा मजकूर लिहिण्यात आलेला आहे। निष्ठावंतांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा जितेंद्र आव्हाड हे नाव आघाडीवरती असेल। सत्तेसाठी लाचार न होणारा विचारांची तडजोड न करणारा ठाणेकरांना आव्हाड साहेबांच्या रूपाने निष्ठावन मुख्यमंत्री भेटणारच, अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच या बॅनरची चर्चा जी आहे ते पूर्ण ठाण्यामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच एक प्रकारचं डिवसणारे बॅनर एका ठिकाणी निष्ठावंत म्हणून लावण्यात आले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री भेटणारच आपल्याला या काळात। त्यामुळे नक्कीच महाविकास आघाडीकडनं अनेक चेहरे देखील या ठिकाणी बॅनरवरती लावण्यात आलेले आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हा एकंदरीत एक या बॅनरवरती फोटो लावण्यात आलेला आहे। तसेच राहुल गांधी देखील या शुभेच्छा देताना या बॅनरवर दिसत आहे। ज्यांनी बॅनर लावला प्रवीण पवार आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। एकंदरीत बॅनर मागचं लावण्याची भूमिका काय आहे? मुख्यमंत्री भेटणारच महाराष्ट्रासाठी काय एकंदरीत मुख्यमंत्री आव्हाडांच्या स्वरूपात मिळणार अशा प्रकारचा बॅनर तुम्ही लावलेला आहे? आव्हाड साहेब हे बहुजनांचे नेते आहेत। पूर्ण महाराष्ट्रभर देशभरामध्ये सेक्युलर आवाज म्हणून ते ओळखले जातात। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, या सेक्युलर विचारांना पुढे नेणारे नेतृत्व म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब, अशी त्यांची ती ओळख। मुख्यमंत्र्याचं परफेक्ट मटेरियल जर म्हणायचं असेल तर डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबच आहेत। आणि आपण पाहिलं असेल जेव्हा सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी, उपमुख्यमंत्रीपदासाठी, मंत्रिपदासाठी कितीतरी नेते, कार्यकर्ते निष्ठा सोडून निव्वळ सत्तेच्या मागे लाचारी दाखवली त्यांनी आणि सत्तेच्या मागे गेले। आव्हाड साहेबांनी पवार साहेबांची साथ अद्याप देखील सोडलेली नाही आणि यापुढे देखील सोडणार नाही। आपण पाहिलं असेल काही दिवसापूर्वी आव्हाड साहेबांच्या कार्यकर्त्यावर विधानभवनामध्ये हल्ला करण्यात आला। या कार्यकर्त्यासाठी आव्हाड साहेब रात्री 1 वाजता जेवण सोडून कार्यकर्त्यासाठी तिथे गेले। मी देखील त्यांच्यासोबत होतो आणि मुंब्र्यातले अन्य कार्यकर्ते देखील सोबत होते। आव्हाड साहेब अक्षरशः त्या कार्यकर्त्यासाठी गाडी खाली घुसले। म्हणजे असा नेता हा ठाणे जिल्ह्यासाठी जे अभिमान आहे, म्हणजे ठाणे जिल्हा त्यांच्याकडे अभिमानाने बघतो। जो नेता पवार साहेबांसंगती प्रामाणिक, निष्ठावान आणि आंबेडकरी चळवळीचं जे जयभीमचा नारा आहे ते पूर्ण स्टेजवरून जोरात देणारा एकमेव नेता डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब। हा पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे हा एक वेगळा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामागचं देखील काय कारण आहे? काय वेगळं कारण? एकत्र महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी एकत्र यावं असं देखील आवाहन केलं होतं, त्यामुळे तो एक फोटो आपल्याला वेगळाच दिसून येतो। आपण पाहिलं असेल पण त्यांच्याकडे जे आहे खरे वैचारिक वारसदार हे आव्हाड साहेब आहे। नक्कीच पाहायला गेलं तर निष्ठावंत अशा प्रकारचे बॅनर ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी झळकताना पाहायला मिळतात। त्यामुळे आगळा वेगळा असा बॅनर, शुभेच्छाचा देणारा बॅनर प्रवीण पवार मुंब्रा ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या वतीनं लावण्यात आलं। त्यामुळे येणाऱ्या काळात कशा प्रकारच्या घडामोडी बदल होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र पाहायला गेलं तर आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत त्या देखील येऊन ठेपलेल्या आहेत। त्यामुळे नक्कीच कुठेतरी महाविकास आघाडीची ताकद, या महायुतीची ताकद कशा प्रकारे वाढणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठाणे, कळवा मुंब्रा विधानसभा असेल इतर क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, कशा प्रकारच्या जो आहे तो महानगरपालिका कोणाच्या हाती येतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश्वरा, TVN मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।